आज आपण कोकणातल्या पद्धतीने चुलीवरती कोलबाचं सार करणार आहोत, म्हणजेच कोलबवणी करणार आहोत। याला साफ करून घ्यायचं। याला आम्ही कोलीम किंवा जवला पण बोलतो। तुम्ही काय बोलता ना ते कमेंट करून सांगा। त्या कोलबामध्ये ना आपण एक बटाटा घालणार आहोत। बटाटा टाकून आज आपण कोलबाचं सार करणार आहोत। फोडणीसाठी इथे लसूण ठेचून घेतलेली आहे। ते टोप गरम करायला ठेवलेलं आहे। 1 चमचा तेल घालायचं। झालं की लसूण घालायची। त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालायचा। पाव चमचा हळद। अडीच चमचे तिखट। 2.5 चमचे घरचा लाल मसाला। त्याला मिक्स करून घ्यायचं। कोलीम आणि बटाटा त्याला पण आपल्याला परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये हा गोडा मसाला म्हणजे कांदा आणि खोबरं भाजलेला, कांदा खोबरं भाजून वाटलेला हा मसाला तो त्याच्याबरोबर परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये पाणी घालायचं। तुम्हाला जेवढं कोलबवणी पाहिजे असेल म्हणजे सार पाहिजे असेल तेवढं पाणी घालायचं आणि बटाटा आणि कोलीम शिजण्यासाठी पाणी घालायचं। त्याच्यामध्ये 4-5 कोकम घालायचे, जशी कोकम आंबट असतील ना तशी। मिरची 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर। आणि चवीप्रमाणे मीठ। बटाटा शिजेपर्यंत ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं कोलबाचं सार तयार झालेलं आहे। आवडले तर नक्की लाईक करा। गरम गरम भात आणि कोलबवणी खूप छान लागतं, नक्की करून बघा।